नमस्कार, मी मिलिंद भागवत. पैसा झाला मोठा मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सध्या गेले काही दिवस बाजारातली स्थिती अशी आहे की बाजार हळूहळू सुधारतो आहे आणि आजचे दिन त्याच्याबद्दल वेगवेगळी मतांतर असतील, पण बाजाराच्या दृष्टीने तरी आजच्या दिनला सुरुवात आहे. आणि प्रेक्षकांच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा असलेला विषयच आपण या निमित्तानं घेणार आहोत, तो म्हणजे युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन. बाजारामध्ये सध्या अतिशय चांगलं वातावरण आहे, त्यामुळे गेल्या 7-8 वर्षांमध्ये ज्यांनी युलिपमध्ये पैसे गुंतवलेत त्यांना सध्या काहीसे चांगले दिवस आलेत असं चित्र आहे. आणि अशा वेळेला युलिपमध्ये ज्यांनी पैसे गुंतवलेत त्यातून बाहेर पडायचं का, अशा प्रकारची चर्चा सध्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पडलं तर नेमकं काय, नाही पडलं तर काय, पडलं तर काय काय गोष्टी लक्षात घेऊन बाहेर पडलं पाहिजे, किंवा पडायचं नसेल तर तुम्ही काय निश्चित ठरवून त्याच्यात राहिलं पाहिजे, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर आहेत गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक. नाईक सर, स्वागत आहे. धन्यवाद. सर, मला सगळ्यात सुरुवातीला हा विचारायचं आहे की आपल्याकडे बऱ्याच जणांना आपली विमा पॉलिसी मुळात युनिट लिंक्ड आहे हेच माहिती नसतं. म्हणजे माझ्याकडे सुद्धा काही पॉलिसीज आहेत, त्याच्यातल्या काही युनिट लिंक आहेत, हे मलाही नंतर कळलं. तर हे मुळात ओळखायचं कसं? म्हणजे मी एक सर्वसामान्य गुंतवणूकदार आहे, तर मी काय बघितलं पाहिजे म्हणजे मला कळेल की आपली पॉलिसी युनिट लिंक आहे? मिलिंदजी, हा खरा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावतो. आणि जर तुमच्याकडे पॉलिसीच्या नावावरनं आणि खालती तिथे लिहिलेलं असतं की युनिट लिंक्ड प्लॅन म्हणून, सो पॉलिसी डॉक्युमेंट जर तुम्ही बघितलं तर त्यातनं तुम्हाला लगेच कळून येतं की युनिट लिंक प्लॅन आहे का नॉर्मल पॉलिसी आहे ते. पण मला वाटतं की म्हणजे ह्या सिच्युएशनमध्ये थोडंसं ट्रिकी होऊन जातं की तुम्ही काय घेत. आणि हा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावतो, कारण मोस्ट ऑफ द टाइम्स इन्शुरन्स पॉलिसीज ज्या घेतल्या गेलेल्या असतात ह्या कुठल्या तरी मित्राकडनं, नातेवाईकाकडनं किंवा मित्राच्या मित्राकडनं घेतल्या, आपण खोलात पडत नाही. करेक्ट. सो हा इश्यू नेहमीच आपल्याला भेटतो. म्हणजे अगदी नीट वाचलं तर सहजपणे लक्षात येऊ शकतं. फार काही त्याच्यात ऍक्च्युली कसं असतं ना, फिअर ऑफ अननोन आपण त्याला म्हणतो. फिअर ऑफ अननोन म्हणजे जे माहीत नाही त्याच्याकडे आपण बघायला देखील थोडंसं कंटाळा करतो किंवा थोडंसं घाबरतो की कुठे कुठल्या त्या डिटेलमध्ये मी जाऊ. पण एक सिम्पल डॉक्युमेंट असतं, दिसायला खूप किचकट असतं, पण त्या सिम्पल डॉक्युमेंट ते वाचायला खूप सिम्पल असतं. जर तुम्ही थोडंफार म्हणजे जे मेन पॉईंट्स वाचायला गेलं तर तुम्हाला समजू शकतं आणि त्यातनं तुम्हाला कळू शकतं की तुमची पॉलिसी युलिप आहे का नॉर्मल आहे ते. बरं, सध्याचं जे काही वातावरण आहे ते खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे ओव्हरऑल मार्केटच्या सगळ्या दृष्टीने. आणि मग ज्यांच्याकडे युनिट लिंक पॉलिसी, युलिप पॉलिसीज आहेत, तर त्यांच्या दृष्टीने तसं पाहिलं तरी ही एक चांगली संधी आहे. पण युलिपमधून जर का बाहेर पडायचं असेल तर नेमकं काय करायचं? बघा, आपल्याला युलिपमधनं बाहेर पडायचं, आता समजा मी तुमचंच उदाहरण घेतलं तर तुम्ही का विचार करत असाल युलिपमधनं बाहेर पडायचं, तर 3-4 कारणं असू शकतात. एक तर युलिपचा परफॉर्मन्स जो आहे, तुम्हाला पैसेची व्हॅल्यू वाढताना दिसत नाही आणि तुम्ही कंटाळलेले असू शकता. दुसरं तुमचं कारण असू शकतं की तुम्ही ज्याच्याकडनं घेतलं होतं त्यांच्याकडनं तुम्हाला आता सर्व्हिस मिळत नाही, तुम्हाला कळत देखील नाही या पॉलिसीचा स्टेटस काय, म्हणजे तुम्ही कन्फ्युज आहात थोडेसे ह्या बाबतीत. तिसरा ऑप्शन येऊ शकतो तो म्हणजे तुम्ही जे आता तुम्हाला असं दिसायला लागतंय आणि जसं तुम्ही म्हणालात की मार्केट चालायला लागल्यामुळे बाकी गुंतवणुकीचे ऑप्शन सडनली तुम्हाला दिसतात की खूप चांगले रिटर्न देतात आणि मग मला वाटतं की अरे मी हे काय करतोय, ह्या गुंतवणुकीमध्ये मी का अडकून राहिलोय असं. सो हे 3-4 द्विधा मनस्थिती आपल्याला म्हणजे उभी राहते आपल्या समोर. आणि त्यातनं जर बाहेर पडायचं असेल तर 2-3 छोट्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि त्या जर तुम्ही केल्या तर मला वाटतं तुम्हाला खूप क्लॅरिटी येऊ शकते. एक लक्षात घ्या की कुठल्याही संभ्रमातनं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला क्लॅरिटीची गरज आहे. तुम्हाला नक्की काय हवं आहे त्या गुंतवणुकीपासनं हे तुम्ही विचार करा. तुम्ही पहिल्यांदा सर्वप्रथम ती गुंतवणूक का केली होती ह्यापासून सुरुवात केली पाहिजे आणि मग त्यानंतर मग आपण हळूहळू पुढे जाऊ शकतो त्यामध्ये. पण मग आता जर का बाहेर पडायचं असेल तर काय काय गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजेत आणखीन महत्वाच्या? म्हणजे का केली होती हा एक मुद्दा आला, म्हणजे त्यातून आपण गुंतवणुकीला सुरुवात केली, पण त्यावेळची आणि आताची परिस्थिती तर स्वाभाविकपणे निश्चित वेगळी आहे. नाही, पण एक लक्षात घेतलं पाहिजे की मला असं नेहमी वाटतं की एखाद्या वेळेला आपण एखादं डिसिजन घेतलं असतं तर ते बहुतेक त्यावेळेला आपण विचार करून घेतलं असेल तर ते योग्यच असू शकतं. आपल्याला सध्या 4 ऑप्शन्स असू शकतात. एक, पॉलिसी तुम्ही सरेंडर करू शकता युलिपमध्ये जर आपण म्हणत असू तर. दुसरा ऑप्शन असतो पॉलिसी पूर्ण म्हणजे प्रीमियम बंद करून तुम्ही पैसे परत घेऊ शकता सरेंडर करून. दुसरा असतो की प्रीमियम देणं बंद करून
पॉलिसी सरेंडर न करता पुढच्या काही कालावधीसाठी तुम्ही ती चालू ठेवू शकता. तिसरा ऑप्शन असतो की तुम्ही जे पॉलिसी पूर्णतः पेडअप करून घ्या. म्हणजे तुम्ही जर ट्रेडिशनल असेल, जर तुमची युलिप पॉलिसी नसेल तर ती पूर्ण पेडअप करून घेऊन तुम्ही पैसे करून घेऊ शकता. आणि चौथा जो ऑब्व्हियसली नॅचरल ऑप्शन आहे तो म्हणजे प्रीमियम भरणं चालू ठेवा. हे 4 ऑप्शन्स आपल्याकडे समोर असतात. आता आपण बघू की कुठल्या कुठल्या परिस्थितीमध्ये कुठल्या ऑप्शनला आपण निवडू शकतो ते. पण मग त्याच्यातलं सरेंडर करणं हा जो ऑप्शन आहे की जो स्वाभाविकपणे माणूस पहिल्यांदा विचार करतो, जाऊ दे आपण पैसे काढूनच टाकू, कशा करता याच्यात आता अडकवून ठेवायचे, किंवा आपल्याला दुसरीकडे गुंतवण्याचे चांगले पर्याय आहेत. सरेंडर कधी नेमकं करायचं, त्याची वेळ कशी? नक्की आपण सरेंडर करायच्या आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे की जर तुमच्याकडे युलिप असेल तर कुठच्या टाईपचे चार्जेस त्याच्यावरती आहेत आपण त्या पॉलिसीमध्ये जाऊन बघितलं पाहिजे. तर सर्वप्रथम जर आपण बघितलं तर पॉलिसी अलोकेशन चार्जेस असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा 10,000 रुपयाचा हप्ता भरत असाल तर तुम्हाला 2,000 ते म्हणजे 400 रुपयापासून 2,000 रुपयापर्यंत कधी कधी जास्त देखील पैसे कापले जातात पॉलिसी अलोकेशन चार्जेससाठी. आता पॉलिसी अलोकेशन चार्जेस काय असतात तर हे त्यांचे सेल्स आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे एजन्सी कमिशन आणि ह्याच्यासाठीचे चार्जेस असतात. दुसरे जे चार्जेस असतात ते म्हणजे मॉर्टॅलिटी चार्जेस. तर मॉर्टॅलिटी चार्जेस म्हणजे काय असतं की म्हणजे पॉलिसी अलोकेशन चार्जेस काय करतात, तुम्ही 10,000 गुंतवले की सर्वप्रथम डे 1 त्यातनं ते 2,000 रुपये आपण एक्झाम्पल म्हणून धरू की 20% आहेत समजा. काही याच्यामध्ये काही जुन्या पॉलिसीजमध्ये जास्त देखील आहेत, काहीमध्ये कमी देखील आहेत. तर ते पैसे कट केले गेले तुमचे. मग उरलेले पैसे जे असतात ते इन्शुरन्स कंपनीकडे उपलब्ध असतात आणि मग त्यातनं ती पॉलिसी डिझाईन केली जाते. मग मॉर्टॅलिटी चार्जेस येतात. मॉर्टॅलिटी चार्जेस काय असतात तर तुम्हाला जो तुमच्या आयुष्यावरती आयुर्विमा देत असतात, इन्शुरन्स देत असतात, त्याचे ते चार्जेस म्हणून मॉर्टॅलिटी चार्जेस कट केले जातात. मग ते तुमच्या वयाप्रमाणे तुम्ही किती रिस्क कव्हर घेतले त्याप्रमाणे चेंज होताना आपल्याला दिसतात. तिसरे चार्जेस असतात ते म्हणजे पॉलिसी ॲडमिन चार्जेस. तर पॉलिसी ॲडमिन चार्जेस म्हणजे काय तर डे टू डे त्यांना जे मॅनेज करायला लागतात त्याच्यावरती ते तुम्हाला पैसे कट केले जातात. हे जनरली युलिप कसं असतं की 10,000 गुंतवले, 2,000 कट झाले, 8,000 रुपये राहिले, त्यातनं मॉर्टॅलिटी चार्जेस कट झाले की मग बाजारात ते गुंतवले जातात पैसे आणि त्याच्या नावावर त्याच्या बदल्यात तुम्हाला युनिट्स दिले जातात. आता पॉलिसी ॲडमिन चार्जेस हे युनिट्स मंथली कट करत राहतात आणि मग नंतर येतात त्यानंतर फंड मॅनेजमेंट चार्जेस. म्हणजे समजा तुम्ही इक्विटी फंडात गुंतवण्याचं ठरवलं त्यातनं तर तुम्हाला त्यावरती फंड मॅनेजमेंट चार्जेस कट केले जातात. डेट फंडमध्ये असेल तर ते कट केले जातात. सो ह्या 4 प्रकारचे चार्जेस तुमच्या एका पॉलिसीवरती असतात. सो मला म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं आणि तुम्ही देखील म्हणाल की मला माहीत नाही काय आहे ते. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा झाला आहे की जेव्हा 2008 मध्ये युलिपचं पेव फुटलं होतं आणि गुंतवणूकदारांनी डोळे बंद करून जस्ट बिकॉज माझा रिलेटिव्ह सांगतोय किंवा माझा मित्र सांगतोय किंवा मग माझ्या मित्रांनी घेतली आहे मग ती चांगली पॉलिसी असू शकते असं करून आपण घेतलं होतं. आणि आज आता परत परिस्थिती उलटी झाली आहे की आपण पैसे सगळेजण काढतायत म्हणून आपण काढायला जातो. सो मला वाटतं की आज आपण हे जर हे काही मुद्दे येत आहे काही म्हणजे वेळात जे आपण डिस्कस करतो ते ध्यानात घेतले तर जी पहिल्यांदा मिस्टेक केली होती गरज नसताना विकत घेण्याची ती आता गरज असताना नसताना देखील जर आपण कट केली पॉलिसी ती तर ती परत मिस्टेकची पुनरावृत्ती होऊ शकते. तर ती टाळणं आवश्यक आहे असं मला वाटतं. म्हणजे त्याच्यात आर्थिक नुकसान तर आपलं होत नाही ना, म्हणजे काहीतरी पैसे काढायला जाण्याच्या बाबतीत आपण काहीतरी गमावून तर बसत नाही ना कशाचे तरी. आणि चार्जेस किती आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, या 2 गोष्टी सरांनी खूप महत्त्वाच्या सांगितल्यात ज्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. कारण अनेकदा आपल्याला याची कल्पना नसते की सरेंडरचे चार्जेस किती आहेत. कारण सर ते पॉलिसीनुसार किंवा कंपनीनुसार त्याच्यात खूप व्हेरीज असू शकते. आणि मी तुम्हाला सांगतो ना, मी एका पॉलिसीमध्ये फार पूर्वीची गोष्ट आहे ही की 7% म्हणजे 10,000 गुंतवल्यानंतर 6,000 रुपये कट केलेले बघितलेत काही प्रोडक्ट्समध्ये. आणि गुंतवणूकदारांनी मी एक आहे नक्की की फार मोठ्या प्रमाणावर मिससेलिंग देखील झालं होतं 2008च्या काळामध्ये युलिपच्या नावाने. आज देखील होतं. मी नक्कीच ब्लेम करीन मिससेलिंग करणाऱ्यांना, पण ॲट द सेम टाइम पैसे हे आपले असतात त्यामुळे आपण आपल्या पैशांची काळजी घेणं आवश्यक आहे. एक अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. आणखीन काही अशाच तुमच्या मनाच्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत सरांकडे.
ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. निखिल नाईक सर आहेत आपल्याबरोबर. नाईक सर, मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी जे तुम्ही चार्जेस सांगितलेत हे त्या अर्थानं तर जेव्हा तुमची पॉलिसी सुरू आहे त्या वेळचे आहे, पण पॉलिसी सरेंडर करतानाही काही चार्जेस असतात? हो नक्की. मिलिंदजी, ह्याच्यामध्ये कसं असतं की जेव्हा तुम्हाला फंड व्हॅल्यू दिसत असते आणि म्हणजे तुम्ही तुमच्या ॲडवायझरला विचारलं किंवा तुम्ही कंपनीमध्ये फोन करून विचारलं तर तुम्हाला ते सांगतील फंड व्हॅल्यू म्हणजे तुमच्या पॉलिसीची करंट व्हॅल्यू. आता जर तुम्ही सरेंडर करायला गेलात तर ती फंड व्हॅल्यू पूर्णतः मिळेलच ह्याची गॅरंटी नसते, कारण प्रत्येक पॉलिसीप्रमाणे, प्रत्येक स्कीमप्रमाणे प्रत्येक स्कीमचे वेगवेगळे सरेंडर चार्जेस असतात आणि सरेंडर चार्जेस सध्या आता 1 सप्टेंबर 2010 नंतर 15% कॅप केलेत. म्हणजे समजा माझी गुंतवणूक टोटल 1 लाखाची झाली असेल तर मला 1 लाख रुपये फंड व्हॅल्यू असली तरी ह्याची शाश्वत म्हणजे हे तुम्हाला आता लगेच सांगता येणार नाही, कारण ते पॉलिसी डॉक्युमेंट बघितल्यानंतरच तुम्हाला कळणार की तुम्हाला 1 लाख मिळतील का 90,000 मिळतील. कारण सरेंडर चार्जेस कापूनच फंड व्हॅल्यू मधून सरेंडर चार्जेस कापले जातात आणि मग तुम्हाला पैसे हातामध्ये परत येतात. पण याच्यात मुळात नाईक सर काही वेळेला प्रश्न असा पडतो की मुळात सरेंडर केलीच पाहिजे का? नक्कीच. जसं मी म्हटलं मगाशी, आपण जसं डिस्कस करत होतो की तेव्हा आपण विचार न करता घेतली होती. आज आता सगळेजण युलिप काढून घेत आहेत. एक लक्षात घ्या की युलिप ॲज अ प्रोडक्ट फार वाईट नव्हतं, पण ते ज्या प्रकारे विकलं गेलं होतं, ज्या प्रकारे विकत घेतलं गेलं होतं ते खूप मोठ्या प्रमाणावर अब्यूज झाल्यासारखं होतं. त्यामुळे पॉलिसी नेहमीच सरेंडर केली पाहिजे असं नाही, पण मग कुठल्या परिस्थितीत करू नये? नक्की. जर आपण 2-3 गोष्टी बघितल्या पाहिजेत की तुमचं युलिप फार जुनं असेल आणि त्या युलिपमधनं तुम्हाला करंट व्हॅल्यू व्यवस्थित येत असेल, तुमच्या फंडचा परफॉर्मन्स चांगला चालत असेल. दुसरं एक आहे की तुम्ही ज्या प्रकारचे पॉलिसी ॲलोकेशन चार्जेस आपण जसं म्हटलं किंवा फंड मॅनेजर चार्जेस म्हटलं ते जर कमी असतील तर तुम्ही सरेंडर करू नये. तुम्ही तुमच्या पॉलिसीची मॅच्युरिटी अगदी जवळ आला असाल आणि 10 वर्षांपैकी तुम्ही 8 वर्ष कंप्लीट केली असतील तर जनरली आम्ही सजेस्ट करतो मग त्या परिस्थितीत करू नये. कारण जर 2 वर्ष थांबून तुमचे सरेंडर चार्जेस कमी होणार असतील, तुमचे वाचणार असेल तर तुम्ही करू नयेत ते. दुसरं आहे की जसं मी म्हटलं की तुम्हाला तुमचं काही उद्दिष्ट ठेवून तुम्ही जर गुंतवणूक चालू केली असेल तेव्हाची आणि ते काही पॅरामीटर्स ठरवून केलं होतं की बाबा ही पॉलिसीचे रिटर्न्स एक परत लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा तुम्ही विकत घेतली होती तेव्हा जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल की ह्यातनं 20% रिटर्न येतील तर नक्की म्हणजे गॅरंटीनी लक्षात घ्या की मग तुम्हाला कट करणं आवश्यक आहे, ही पॉलिसी काढून घेणं आवश्यक आहे. कारण मग ते रिटर्न्स नक्कीच होतीलच याची काहीच शाश्वती नाही. पण जर तुम्ही विचार करून 8-10% रिटर्न्स येणार आहेत फंड मॅनेजमेंटवरती म्हणजे सगळे चार्जेस गेल्यानंतर तर त्या अनुषंगाने तुम्ही घेतलं असेल, तुमचं कव्हर व्यवस्थित चालू असेल तर तुम्ही पॉलिसी सरेंडर करू नये. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे मॉर्टॅलिटी चार्जेस म्हणजे आयुर्विम्यासाठी किती रुपये कट केले जात आहेत. समजा माझा 1 लाख रुपयाचा प्रीमियम आहे, त्याच्या अगेन्स्ट माझ्याकडे 20 लाखाचं इन्शुरन्स आहे, त्या प्रीमियमवरती मला मिळत आहे आणि माझे मॉर्टॅलिटी चार्जेस हे कमी असतील कारण मी जर परत 20 लाखाचा विमा काढण्यासाठी मला परत नवीन पॉलिसी घ्यावी लागेल. मग त्याचे जर चार्जेस जास्त असतील तर तुम्ही सरेंडर करू नये. तिसरं महत्त्वाचं म्हणजे समजा तुमच्या हेल्थमध्ये घेतल्यापासून तुमच्या हेल्थमध्ये काही फरक झाला असेल आणि आता तुम्हाला आयुर्विमा मिळणं मुश्किल असू शकतं, कधी कधी होतं काही वयामुळे होतं, तर मग मात्र नक्कीच ती पॉलिसी कट करू नये असं मला वाटतं, म्हणजे सरेंडर करू नये असं मला वाटतं. ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत, आता समजा मी एखाद्या एजंटकडे जात नसेल, मी एखाद्या मित्राच्या सल्ल्याने त्यावेळेला गुंतवणूक केली असेल तर आता मला त्याच्यातनं बाहेर पडायचं तर हे चार्जेस मी कुठून नेमके समजून घेतले पाहिजे? हे तुम्हाला कंपनीकडनं त्या कंपनीच्या वेबसाईटवर तर नक्की असतात, तुमच्या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये तर अगदी नक्कीच असतात. आणि तुम्ही ऑफिसमध्ये गेलात आणि आम्ही बघतो की ऑफिसेसमध्ये गर्दी जमते सध्या लोकांची युलिपचे पैसे काढून घेण्यासाठी. हीच गर्दी आम्ही बघायचो 2008च्या सुमारास पॉलिसी विकत घेण्यासाठी. सो इथे देखील जाऊन तुम्ही ते विचार घेऊ शकता की तुमचे चार्जेस किती असतील. पण जर आपण आपले जर 2 प्रकारच्या पॉलिसीमध्ये आपण डिवाइड करू शकतो हे चार्जेससाठी किंवा ह्यांच्या ज्या टर्मसाठी 2 आहेत प्रकार. एक आहे की जर तुम्ही सप्टेंबर 2010च्या आधी घेतली असेल पॉलिसी तर काय काही कंडिशन्स वेगवेगळ्या त्यामध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे समजा आपण विचार करूया की 2010 मध्ये पॉलिसी घेतली असेल, सो सप्टेंबर 2010च्या आधी तुम्ही पॉलिसी घेतली असेल तर मिनिमम प्रीमियम भरणं तुम्हाला 3 वर्ष आवश्यक होतं.
3 वर्षानंतर तुम्ही सरेंडर करू शकत होता, पण 3 वर्षानंतर जरी सरेंडर केलेत तुम्ही तरी तुम्हाला सरेंडर चार्जेस लागायचे. 5 वर्षांनंतर जर सरेंडर केले काही काही केसेसमध्ये तर तुम्हाला सरेंडर चार्जेस लागत नव्हते. बरोबर. मिनिमम टर्म पेबल जसं मी म्हटलं होतं की 3 वर्षाचं होतं. त्या पॉलिसीजमध्ये सप्टेंबर 2010च्या पॉलिसीमध्ये असं होतं की जर तुम्ही प्रीमियम देणं बंद केलं तरी तुमचं कव्हर चालू राहायचं, लाईफ कव्हर चालू राहायचं. बरोबर. मग आता सप्टेंबर 2010च्या आधीच्या पॉलिसीमध्ये जर आपण बघितलं की तुमचे प्रीमियम ॲलोकेशन चार्जेस म्हणजे नवीन प्रीमियम जो तुम्ही भरत आहात त्याला पण जर 4% आसपास मला आठवते की 4-1% आसपास नवीन प्रीमियमसाठी पण पैसे कट केले जायचे. तर अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेन की तुम्ही प्रीमियम नाही भरला तरी चालेल, पैसे काढून न घेता कव्हर चालू ठेवावं, हे एक आयडियल ऑप्शन तुमचा होऊ शकतो. कारण आता परत मार्केट चांगले करायला लागलेत, तुम्ही आताच काढून परत FD मध्ये किंवा दुसरीकडे पैसे गुंतवण्यामध्ये त्याचा म्हणजे फारसा उपयोग होणार नाही. एक लक्षात घ्या की आपण नॉट सो गुड टाइम फॉर बाईंग होता तेव्हा विकत घेतलं आणि आता जस्ट वेन मार्केट्स थोडेसे इम्प्रूव्ह व्हायला लागलेत. ऑफकोर्स आता सर्व म्हणजे उच्चांक गाठलेला आहे, पण इट इज प्रॉबब्ली आपण थोडंसं मिडलमध्ये आहोत बुलरनच्या, अजूनही मार्केट चांगले करू शकतात, तर ह्या व्हॅल्यूज वाढू शकतात. तर आता एकदमच घाई करण्याची गरज नाही. परत मी म्हणेन की प्रत्येकाच्या इंडिपेंडंट ह्याच्यावरती डिपेंड करतो. म्हणजे ज्या परिस्थितीत त्याने इन्व्हेस्टमेंट केले, आता असलेली परिस्थिती आणि मगाशी तुम्ही म्हटलं तसं की संपाला किती कालावधी आहे त्याचाही विचार करून 2 वर्ष 1 वर्ष असेल तर तुम्ही त्याची घाई करू नये, तेवढा वेळ तुम्ही कंटिन्यू ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं सर या विषयात खरं तर आणखीन एका भागामध्ये आपण बोलू शकतो. या विषयात लोकांचेही काही प्रश्न असतील त्यांनाही आपण पुढच्या भागामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. आता मात्र आपल्याला वेळेची मर्यादा आहे, आपण इथेच थांबूया. तुम्ही आलात आणि सविस्तरपणे विश्लेषण केलं त्याचं खूप खूप धन्यवाद. पैसा झाला मोठामध्ये आज इथेच थांबूया. पाहत राहा ABP माझा.